पण कायद्यामध्ये पण दुरुस्ती केलेली आहे. आणि आता आम्ही आता इन्शुरन्स सेक्टर पण फार मोठं होत चाललेलं आहे. तर आपण आपला असा प्रयास आहे की मी काही इन्शुरन्स कंपनीशी बोललो आणि त्यांनी देखील इन्शुरन्स प्रोडक्ट्स द्यायला सुरुवात केली. पूर्वी आपल्या भारतामध्ये इन्शुरन्स म्हणजे फक्त लाईफ इन्शुरन्स होता, नंतर आता मेडिकल इन्शुरन्स आलं आहे, इतर इन्शुरन्स प्रोडक्टही आलेले आहेत. तर ते देखील आपण इतर कुठल्या कंपनींकडनं काही इन्शुरन्स मिळू शकतो का याबद्दल आपण प्रयत्नशील आहे. आपण जे अहमदाबादचं कॉन्फरन्स म्हणला की जे केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब होते त्या कॉन्फरन्समध्ये देखील आपले मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यासमोर मुद्दा मांडला की आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर क्रेडिट सोसायटीज आहेत, मल्टी स्टेटच्या देखील सोसायटीज आहेत आणि ह्याच्या डिपॉझिट इन्शुरन्ससाठी आपण कामकाज करावं. तर निश्चितपणे त्या बाबतीत सुद्धा कारवाई आपली सुरू आहे. आम्ही हे काम केलं की नियामक मंडळामार्फत एक MIS सिस्टीम आम्ही काढली. आम्ही सर्व माहिती भरली, ठेवी किती आहे, कोण संचालक, इलेक्शन कधी झालं, त्यांच्या ठेवीचा रेट काय, त्यांची रिकव्हरी आहे, SLRची आहे. आणि आम्हाला एक डोळ्यासमोर पिक्चर आलं की काय स्थिती आहे, किती संस्थांचा CRAR कमी आहे, कितींची वसुली कमी आहे. आणि तो आता आम्ही अजेंडा आमच्या सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे की ह्या संस्थांचं तुम्ही जवळून मॉनिटरिंग करा. आणि त्यामधून देखील सहकारी चळवळीमध्ये आता तालुका लेवलला असेल, जिल्हा लेवलला असेल तर DDR लोक त्या संस्थेला बोलवतात आणि सांगतात की असं करावं. प्रशिक्षणाच्या बाबतीत सुद्धा अनेक चांगल्या संस्था आहेत. आपलं फेडरेशन आहे, आमची MCDC आहे, किंवा आता कोथमिरे साहेब देखील सगळीकडं जात असतात. आमचे पूर्वीचे वाडेकर साहेब आहेत, ते देखील जात असतात. त्यामुळे रिटायर झाल्यानंतर सुद्धा बघा आमच्या लोकांचा किती स्नेह आहे या सगळ्या चळवळीशी. आणि या संस्था चांगल्या चालाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मला या ठिकाणी आणखीन एक सांगायचं आहे की कांचन साहेब, तुम्ही खूप चांगल्या आणि योग्य वेळी या काढलेली आहे. आपला जे पुरंदर तालुका आहे किंवा सासवड आहे, हे आमचं खूप जुने ऋणानं बंद आहे. कारण माझं गाव बारामती आहे, मी शिकायला पुण्यात होतो, तर जाता येताना नेहमी इथूनच जावं लागत असतं. त्यामुळे सर्व बदल आम्ही पाहतोय. फार मोठ्या प्रमाणावर इथं शहरीकरण होत आहे. आता हे पण होणार आहे, इथं विमानतळी होणार आहे, रस्त्याची कामं चालू आहेत, अनेक लँड ॲक्विजिशनचे पैसे या इथल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर आपण ह्या जे मिळणारा जो निधी आहे, जेव्हा आपल्याला पैसे मिळतात तेव्हा लक्षात येत नाही की आपली जी जमीन आहे, की जी आपण शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, ती जमीन आपण पोरकी होणार आहे, की ती जमीन नसणार आहे. त्यामुळे ही जी पुंजी मिळणार आहे त्याच्या कुठेतरी नीट इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, त्यापासून रिटर्न्स मिळाले पाहिजेत. इथून या आता शेतीचा नसलं तर इथल्या जे युवक आहेत किंवा इथले जे सुशिक्षित आहेत त्यांना वेगळ्या रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. आणि ह्यासाठी आपल्या पतसंस्थेने कामकाज केलं पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही सर्व पैसे कुठं खर्च करू नका, हे करा. नीट शहरीकरण होत असतं तेव्हा इथल्या स्थानिक लोकांनी शेतीपूरक किंवा शेती वितरित इतर व्यवसायामध्ये जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. निश्चितपणे आपण इथला जो विकास पाहतोय हा आणखीन जास्त होईल. पुरंदर जेव्हा विमानतळ होईल तेव्हा हे जे शहर आहे की हे जे सासवड शहर आहे हे पुण्याचा एक सबर्ब असा एरिया होऊन जाईल. कारण आपलं अंतर फार कमी होणार आहे. आणि या ज्या सर्व विकासाच्या गोष्टी आहेत या विकास असा निकोप व्हावा आणि इथल्या सर्वसामान्य शेतकरी आणि शेतकऱ्यातल्या पुत्रांना देखील या विकासामध्ये सामील करून घेण्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत असलं पाहिजे. मला आता ज्या कार्यक्रमास फार उशीर झालेला आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. मला आपण बोलवलं आणि मला माझ्या हस्ते अशा एका चांगल्या संस्थेच्या मणिभाई देसाईंच्या नावाने संस्था आहे. मणिभाई देसाईंबद्दल आपल्या सगळ्याच लोकांनी आदराचं स्थान आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला कार्यरूप असं आपण ही संस्था चालवली आहे, ह्याचा देखील मला आनंद आहे. अतिशय आनंद होत आहे की आज ह्या संस्थेचा ठेवी 350 कोटी आहेत, व्यवसाय जवळपास 500 कोटी आहे. जवळपास ही नुसती पतसंस्था नाही, खरं तर ही एक बँकच आहे. तुम्ही जर आता बघितलं याचं जे सर्व जे सिस्टीम्स जे आहेत या सगळ्या एका बँकेला सुद्धा लाजवतील इतक्या चांगल्या सिस्टीम्स या पतसंस्थेने केलेल्या आहेत.
ठेवीचे दर आहेत, कर्जाचे दर आहेत आणि अगदी शिस्तबद्ध असा आपलं शिस्तबद्ध असं आपलं काम सुरू आहे अनेक वर्षापासून. आणि राजेंद्र कांचनांना मी नेहमी ओळखतो, ते कुठेही फार जास्त इतक्या म्हणजे सहकार सोडून इतर कुठेही जास्त त्यांचं लक्ष नसतं सरकारच्या पदामध्ये. आणि अशा कार्यकर्त्यांना नेहमी पाठबळ द्यायचं म्हणून आम्ही आमच्या सहकार विभागातले सगळे अधिकारी म्हणतो की जो हा सहकारातला पूर्ण वेळ देणारा कार्यकर्ता आहे, चांगली संस्था चालवतो आणि तुम्ही चांगली संस्था चालवतो म्हणूनच आम्हाला पण सन्मान आहे. हे पण तितकंच खरं आहे. कारण इतर राज्याचं जेव्हा मी बघतो तिथे राज्यांमध्ये संस्थाच नाही, तर सहकार आयुक्ताला तरी कोण विचारणार, अशी परिस्थिती असते. त्यामुळं तुमच्यासारख्या करावंसं वाटतं. आपण या निमित्ताने पतसंस्थांच्या बाबत काही प्रश्न निर्माण केले, तर त्याबद्दलही मी थोडं सांगू इच्छितो की गेल्या 1.5 वर्षापासून मी ह्या पदाचं काम बघतोय. आणि आम्ही आता ह्या पतसंस्थांच्या मध्ये सांगितलं कोथमेरे साहेबांनी की आता अनेक पतसंस्था अडचणीत आल्या, पण आपण त्यानंतर सहकार विभागाने जरा सर्व जे नियम आहेत हे थोडे कडक केले आणि त्याची अंमलबजावणी केल्या. त्यामुळं आता फारशी पतसंस्था मोठी अशी पतसंस्था अडचणीत येईल अशी काय हे झालं नाही. नुसतेच नियम आपण कडक नाही केले, तर त्याबाबत प्रशिक्षणही दिलं, सांगितलंही की ह्यामध्ये का पाहिजे, तुम्ही SLR का ठेवला पाहिजे, CRR का ठेवला पाहिजे, तुमचे ठेवीचे दर कमी का असले पाहिजे, नुसतंच आकडेवारी मोठी नका सांगू, थकबाकी कशी वसूल केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतोय. त्यामुळे आता पतसंस्थांची चळवळ ही एक निकोप पद्धतीने पुढं वाटचाल करत आहे. दुसरं मला गोष्ट सांगायची की आपण निश्चितपणे आपला राज्य शासनाचा आमचा माणूस आहे